हॅपी थॉट्स. सर्वप्रथम तेजगुरु सरश्रींना अनंतकोटी वंदन नमन. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण शुभविचार आणि स्वीकार मंत्र पाहिल्यानंतर आज मी तुमच्या समोर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली तिसरा मंत्र किंवा तिसरी गोष्ट घेऊन येत आहे. ही तिसरी गोष्ट आहे, आपण रोज 10 मिनिटे तरी विचारशून्य अवस्थेत जगू शकतो का? काय आहे ही विचारशून्य अवस्था? ही विचारशून्य अवस्था आपलं लाईफ बदलू शकेल का? आपल्या जीवनात आनंद देऊ शकेल का? तर ऐकून घ्या मित्रमैत्रिणींनो, काय आहे ही विचारशून्य अवस्था. गरुड हा पक्षी सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते आणि मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो. पण ती पिसं दिवसेंदिवस जसा तो मोठा होतो तशी अशक्त होत असतात आणि त्याच्या पुढे जाऊन 2 पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणं किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणं. स्वतःची पिसे उपटून काढणं हे खूप वेदनादायी काम असतं, परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखादा योगी असल्यासारखा. आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो. सगळी पिसे उपटल्यावर तो एकदम विद्रूप, जखमांनी भरलेला जर्जर दिसत असतो. पण मित्रांनो, काही दिवसातच त्याला नवीन पिसे येऊ लागतात आणि तब्बल 150 दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल 30 वर्ष त्याचं आयुष्य वाढतं आणि या वाढलेल्या आयुष्यासाठी तो सिद्ध होतो. या नवीन पंखासह घेतल्या जाणाऱ्या भरारीला गरुडाचा पुनर्जन्म म्हणतात. अशाच प्रमाणे आपल्या लाईफमध्येही आपला पुनर्जन्म होऊ शकतो. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली, तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा आपण विचारशून्य अवस्थेत जगतो, ध्यान करतो, तेव्हा आपल्याला जेव्हा आपण अंतरंगात प्रवेश करतो तर आपल्याला अंतरंगामध्ये ज्या साचलेल्या गोष्टी आहेत, ज्या पिढीनपिढीपासून आपल्यावर थोपवल्या गेलेल्या आहेत, ज्या मान्यता आहेत, ज्या आपण समजून बसलेलो आहे किंवा लोक काय म्हणतील हा विचार एक आपल्याला कायम त्रास देत असतो. तर जेव्हा आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो, तर या निरर्थक गोष्टींचं दर्शन आपल्याला होत असतं आणि ही पिसं काढत जाणं म्हणजे आपल्यातील अवगुण एक एक करून आपण जेव्हा काढतो तेव्हा आपण एक नवीन जन्म घेऊ शकतो आणि हा नवीन जन्मच आपल्याला आनंदी राहण्यासाठी खूप मदत करतो. धन्यवाद. हॅपी थॉट्स.